तर या प्रकरणात आपण सूर्यग्रहणाविषयीची माहिती पाहू। सूर्यग्रहणाला इंग्रजीमध्ये सोलार इक्लिप्स असं म्हटलं जाते। सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो व चंद्राच्या सावलीमुळे सूर्याचा संपूर्ण किंवा काही भाग पृथ्वीवरून काही काळासाठी दिसेनासा होतो। या घटनेला सूर्यग्रहण असं म्हटलं जाते। सूर्यग्रहण अमावस्या या तिथीला होत असते, पण चंद्राची कक्षा पातळी पृथ्वीच्या कक्षा पातळीशी 0 अंशाचा कोन करते, त्याच अमावस्येला ग्रहण लागू शकते। आणि ही स्थिती राहू आणि केतू बिंदूवर येत असते। सूर्यग्रहणामध्ये सूर्याच्या प्रकाशामुळे चंद्राच्या 2 प्रकारच्या छाया निर्माण होतात। पहिली छाया ही घनछाया किंवा छायाशंकू म्हणून ओळखली जाते, तर दुसरी छाया ही उपछाया किंवा छायाकल्प म्हणून ओळखली जात असते। सूर्यग्रहणाचे साधारणपणे 3 प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात। पहिला प्रकार खग्रास सूर्यग्रहणाचा आहे। चंद्राचा छायाशंकू पृथ्वीवर जेथे पोहोचतो त्या भागातील लोकांना चंद्र आड आल्यामुळं थोडा वेळ सूर्य अजिबात दिसत नाही। या घटनेला खग्रास सूर्यग्रहण असं म्हटलं जाते। यावेळी पृथ्वीवर पडणाऱ्या घनछायेचा विस्तार 288 किलोमीटर किंवा 180 मैल इतका असतो। खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 56 सेकंद इतका असलेला दिसून येतो। सूर्यग्रहणाचा दुसरा प्रकार म्हणजे खंडग्रास किंवा अंशग्रास सूर्यग्रहण होय। पृथ्वीवर जेथे चंद्राची उपछाया पडते त्या भागातून सूर्याचा काही भाग ग्रासलेला दिसतो। या घटनेला खंडग्रास किंवा अंशग्रास सूर्यग्रहण असं म्हटलं जाते। सूर्यग्रहणाचा तिसरा प्रकार म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण होय। काही सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र आणि पृथ्वी यातील अंतर हे जास्त असते। अशा वेळी छायाशंकू पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही। छायाशंकूच्या टोकासमोरील पृथ्वीवरील ज्या भागातून सूर्याचा मधला भाग चंद्राने झाकळल्यासारखा दिसतो व त्या मधल्या काळ्या भागाभोवती वर्तुळाकृती सूर्याचा तेजस्वी भाग दिसत असतो। सूर्याचा प्रकाशित भाग कंकणासारखा किंवा बांगडीसारखा दिसत असल्यानं या ग्रहणाच्या प्रकाराला कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हटलं जाते। हे ग्रहण क्वचितच लागते आणि पृथ्वीवरील 160 किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यातून हे ग्रहण दिसू शकते। कोणतेही सूर्यग्रहण पृथ्वीवरील वेगवेगळ्या भागातून कमी अधिक प्रमाणामध्ये दिसताना दिसून येते। चंद्राची छाया सूर्यबिंबावर पहिल्यांदा दिसते, त्याला स्पर्शकाळ असं म्हटलं जाते। सूर्यग्रहणातून मुक्त होतो त्याला मोक्षकाळ असं म्हटलं जाते। घनछायेतील पृथ्वीवरील भागातून खग्रास आणि उपछायेतील भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसत असते। प्रत्येक 18 वर्ष 11 दिवसांनी बहुधा 30 ग्रहणे होताना आपल्याला आढळतात। ग्रहणाच्या एका कालचक्रामध्ये सुमारे 70 ग्रहणे होतात, त्यापैकी 28 चंद्रग्रहणे आणि 42 सूर्यग्रहणे असतात। सरासरी 100 वर्षाच्या कालखंडामध्ये 154 चंद्रग्रहणे आणि 238 सूर्यग्रहणे होताना आपल्याला दिसून येतात।